नाही तुला कळते का केलं तू काय केलं तू आई काय केलं तू सांग ना मग सगळ्यांना आई कोणी बदलायचं आता मला आई अगं लागेल तिला काय केलं तू काय केलं तू आई कोणी मध्ये पडू नका आता प्रत्येक वेळेला असंच झालेलं आहे मी सगळं जुळवायचा प्रयत्न करते आणि माशी कुठे शिंकते कळत नाही सगळ्याचं वाटोळं होतं कुठल्या नक्षत्रावर जन्माला आली कार्टी देव जाणे आयुष्याचं वाटोळं करून टाकलं सगळ्यांचं तुला दिलं तू हे काय चाललंय सगळं अजून काही गोंधळ घालण्यासारखं उरलंय तुमच्याकडे समज साहेब यायला ही गुन्हेगार आहे तिला जेल मध्ये घाला खरी पोडाला पाठवा काय करायचं ते करा मला माफ करा मंदा अगं तू आई आहेस की कैदासीनी आहेस स्वतःची चूक मुलाच्या अंगावर टाकून तू मोकळी व्हायला बघतेस सिरियसली आई अगं लाज वाटायला लागली आता मला मला पण लाज वाटते हिची घराची अब्रू बेशीवर टाकली आई रे मग काय तिला घेऊन डोक्यावर नाचू का आई बास कर पुरे कर आता कारण तुझ्या बोलण्याचा ना काही उपयोग होणार नाहीये त्यामुळे बास कर आता थांबव हे सगळं आजी मी हात धरते तुमच्या पुढे मला माहिती आहे ह्या चुकीला माफी नाही असू शकत त्यामुळे आपण थांबवूया हे सगळं आणि तुम्ही जी काही शिक्षा द्याल आम्हाला सगळ्यांना ती आम्हाला मान्य असेल समर साहेब आम्हाला एकदा समजून घ्यावं एवढ्या माणसांसमोर हे असलं वागू नका तुम्ही काही जे करायला नको होतं ना ते ऑलरेडी तुमचं करून झालंय कसली माणसं आहेत ही इतकं करून सुद्धा सिंपती घेत आहेत मग ना मला नाही वाटत आपण किती केलं तरी हे लग्न मोडेल आपली अधीना तुला माहिती आहे ना हट्टी आहे चिडखोर आहे पण किती झालं तरी ती तुझी बहीण आहे ग आपली आहे ती मला नाही बघवणार माझी लेक त्यांच्या घरात जाताना यू आर ॲब्सोल्युटली राईट मम्मा मलाही नाही बघवणार अधीना नाही गेली पाहिजे त्या घरात किती किती चीप आणि हावरट लोक आहेत ती बघितलंस ना अधीरा आपल्या त्या घरात गेली ना की तिला ATM मशीन सारखं वापरतील ती लोक नाही मम्मा आता हे लग्न मोडावंच लागेल मी बघते काय करायचं ते नको नको तू काही करू नकोस अगं तू सासूरवाशीण आहेस कशाला त्या चिखलात दगड मारतेस मम्मा मी म्हंटल ना मी बघते म्हणून वा काय एकापेक्षा एक ऍक्टर भरले ना तुमच्या घरात म्हणजे बघा ना आमच्याकडून बांगड्या घेतल्या त्या खोट्यापणाने बदलल्या आणि गहाण ठेवल्या पैसे घेतले तेच पैसे तुमच्या मुलीने चोरले कुठल्या ते एजंटला दिले आणि तो एजंट पळून गेला काय म्हणजे पैसे चोरीला गेले हे सांगण्याची काहीतरी नवीन ट्रिक शोधा हे सगळं फार जुनं झालंय सरळ सांगा ना आम्ही तुमचे दागिने विकून पैसे उधळले दादा काय माणसं आहेत रे ही हे बघ मी अजूनही सांगते वेळ गेलेली नाहीये हे लग्न मोडा पाहिलंस अधीरा पाहिलंस ना अगं अजून काय प्रूफ हवाय तुला हे घे प्रूफ तरी तुला या घरात लग्न करायचंय या अशा जी फॅमिली तुला फक्त सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून बघतायत अधीरा कसला विचार करतेस हे बघ झोपली असशील ना तर जागी हो कमॉन अधीरा अगं हे सगळं चाललं तुला एरवी आमच्यावर इतकी चिडचिड करतेस आणि एवढं सगळं झालंय आणि तू ते सहन करतेस तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती
अधिरा, अजूनही वेळ गेलेली नाहीये. हे लग्न मोड. दादा, अरे काय प्रॉब्लेम आहे हिचा? तू तरी सांग हिला. अर्पिता, आधी तू शांत हो. तू उगाच तिला काहीतरी सांगू नको. आता कोणी कुठलाही निर्णय घेणार नाहीये. दादा, आपण थांबल्यामुळे ही माणसं सुधारणार नाहीयेत. अर्पिता प्लीज, जोर जोरात बोलून काहीही फायदा होणार नाहीये. गोंधळ वाढणार आहे फक्त. जरा वेळ सगळे थांबा. मी आधी अधिराशी बोलतो. मम्मा, मला खात्री नाहीये समरची. तो तिच्याशी काय बोलत असेल हे कळलं पाहिजे. तू जरा जाऊन बघून येतेस का? बघ. बाबा, बाबा आओ. काय होतं तुम्हाला? तू लांबच राहा, तू लांब राहा. पाणी आण ना, पाणी घेऊन ये ना. बाबा, बाबा काय होत आहे? बाबा, बाबा बरं वाटतंय का? तुम्ही त्यांना रूम मध्ये घेऊन जा. मी डॉक्टरांना घेऊन येतो. पाणी पाणी दे ग. सावकाश. नक्की टेन्शन नका घेऊ, होईल सगळं. हा, आपण आहोत सगळे एकत्र. थांबा थांबा थांबा. ए रोहन, मी बरं आहे. नंदू, हो, रोहनशी बोल. हो, तुम्ही नक्की बरे आहात? हो बाळा, बरं आहे मग. जा बाहेर जा. अधिरा, तुला खरंच रोहनशी लग्न करायचं? लग्न करून तुला या कुटुंबात जायचं? अधिरा, तुझ्यासाठी मी रोहनच्या ताईशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मला आता असं वाटतं की माझा निर्णय चुकलाय. आपण काय मागे सोडलंय, आपण काय घेऊन पुढे चाललोय हे ठरवायला पाहिजे. अधिरा, हे बघ, डोकं शांत ठेवून कुठल्याही प्रकारचं दडपण न घेता तू निर्णय घे. पण जो काही निर्णय घेशील तो आत्ता. वेळ अजून आपल्या हातात आहे. ओके, डन. माझं ठरलंय. मला रोहनशी लग्न करायचं. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.